ठीक आहे. सो आपलं चॅप्टर कोणतं चालू होतं, अँगल अँड इट्स मेजरमेंट. यामध्ये आपण मागच्या वीकमध्ये काय काय स्टडी केलं मी थोडक्यात तुम्हाला सांगतो एक पहिल्या 5 ते 10 मिनिटांमध्ये. ठीक आहे. आपल्या चॅप्टरचं नाव होतं अँगल अँड इट्स मेजरमेंट. ठीक आहे. याचा आपण रिकॅप करू एक थोडंसं फास्टमध्ये. मी फक्त पॉईंट एक्सप्लेन करतो काय काय बघितले आपण. पहिला पॉईंट आपण बघितला टाईप्स ऑफ अँगल्स. ठीक आहे. मग याच्यामध्ये डिफरंट टाईप्स ऑफ अँगल्स आहेत. झिरो अँगल, राईट अँगल, ॲक्युरेट अँगल, ऑप्ट्यूज अँगल, रिफ्लेक्स अँगल, स्ट्रेट अँगल आहे ना, हे आपण बघितले. डिपेंडिंग अपॉन द अँगल किती येतो त्याच्यावरून त्याचे टाईप्स ऑफ अँगल्स पडतात. सेकंड आपण बघितलं बघा सगळ्यात इम्पॉर्टंट क्वाड्रंट सिस्टीम. ही आपल्याला ट्रिग्नोमेट्रीसाठी पुन्हा वापरायची आहे. ओके. क्वाड्रंट सिस्टीममध्ये आपण 1 2 3 4 क्वाड्रंट आणि त्यानंतर 90 90 90चे ते ॲक्सिसला असतात बघा, 0 90 180 ते आपण याच्यामध्ये बघितलं. नेक्स्ट आपण 2 टाईपचं मेजरमेंट बघितलं. पहिलं बघितलं आपण अँटी क्लॉकवाईज मेजरमेंट. सो अँटी क्लॉकवाईज मेजरमेंट आपण वापरतो पॉझिटिव्ह अँगलसाठी, बरोबर आहे. आणि क्लॉकवाईज मेजरमेंट जर असेल म्हणजे क्लॉकवाईज मेजरमेंट आपण कोणासाठी वापरतो, निगेटिव्ह अँगलसाठी. ओके. आपण काही एक्झाम्पल पण त्यावरती सॉल्व केले होते. त्यानंतर आपण स्टडी केलं डिग्री टू रॅडियन कन्व्हर्जन आहे ना, आणि त्यानंतर आपण स्टडी केलं रॅडियन टू डिग्री कन्व्हर्जन. ठीक आहे. काय फॅक्टर्स वगैरे असतात ते आपण याच्यामध्ये डिस्कस केलं. त्यानंतर आपण स्टडी केलं डिग्रीचं मिनट आणि मिनटचं सेकंद, हे पण आपण स्टडी केलं, बरोबर. त्यानंतर आपण यामध्ये स्टडी केलं इंटेरियर अँड एक्सटेरियर अँगल ऑफ इंटेरियर अँड एक्सटेरियर अँगल ऑफ रेग्युलर पॉलिगॉन. त्यानंतर आपण ह्या चॅप्टरमध्ये स्टडी केलं पुढं इंटर एक्सटेरियर अँगल. नंतर आपण रेग्युलर पॉलिगॉनचं आपण स्टडी केलं होतं. त्यानंतर आपण स्टडी केलं बघा ॲप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लेम, बरोबर आहे. ॲप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लेम नंतर आपण डिस्कस केलं बघा को टर्मिनल अँगल्स. मला वाटतं लास्ट टू लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलं. आणि त्यानंतर आपण स्टडी केलं बघा क्लॉक सिस्टीममध्ये आपण काय स्टडी केलं, द अँगल बिटवीन आवर हँड अँड मिनट हँड. ओके. हे याच्यामध्ये आपण स्टडी केलेलं होतं. इथपर्यंत आपण बघितलं होतं. आता मला सांगा यामध्ये समजा कोणाला काही जर डाऊट असेल तर आता तुम्ही 1 बाय 1 किंवा आत्ता विचारू शकता बघा. काय डाऊट्स वगैरे असतील किंवा तुम्हाला असं वाटतं की आपण नंतर एखादा कॉल करून विचारावं तरी पण वेलकम आहे. ठीक आहे. तुम्ही नंतरही मला विचारू शकता. येस. जे कोणी आता अटेंड करतायत सेशन आपलं, कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. ते क्लॉकचे प्रॉब्लेम मला सगळ्यांनी पाठवले नाही बरं का रे. मला काही 3-4 जणांचेच आले होते क्लॉकचे प्रॉब्लेम, बाकीच्यांनी मला नाही पाठवले. ठीक आहे. मी जे तुम्हाला 2 होमवर्कचे प्रॉब्लेम दिले होते, ज्यांचे राहिले असेल त्यांनी काय करा ते पाठवून द्या. आज आपल्याला एक फ्रेश टॉपिक चालू करायचा. ह्या चॅप्टरमधला एक पार्ट आहे आर्क लेंथ आणि एरिया ऑफ सेक्टर. ठीक आहे. सिम्पल आहे खूप. सो न्यू पॉईंट आपण स्टार्ट करतोय. आर्क लेंथ अँड एरिया ऑफ सेक्टर. हे तुम्हाला 8वीला वगैरे होतं बघा, पण आता आपल्याला त्याला फॉर्म्युल्यामधून फाइंड आउट करायचे आहेत बघा. लेंथ आणि आर्क वगैरे होतं तुम्हाला. आता काय असं समजून घ्या, समजा कन्सिडर करा की एक सर्क्युलर पार्ट आहे हा. ठीक आहे. दिस इज अ सर्क्युलर पार्ट. ठीक आहे. हा सर्क्युलर पार्ट आहे. हा समजा त्याचा सेंटर आहे. सेंटरला मी सपोज सीने दाखवलं. ठीक आहे. कोणत्याही लेटर तुम्ही दाखवू शकता.
आणि ह्या दोन रेडियस आहेत. समजा इथं ए नाव दिलं मी, इथं बी नाव दिलं. ओके. आता हा जो पार्ट तयार झाला नाही बघा, CAB, हा जो पार्ट तुम्हाला दिसतोय CAB, मी याला ह्या पेननी हे करतो. एवढा जो पार्ट तुमचा तयार झालाय, दिस वन, याला म्हणतात सेक्टर. दिस इज कॉल्ड ॲज अ सेक्टर. सो सेक्टर सिंपल काय बघा, सेक्टर मीन्स व्हॉट, की कोणत्याही दोन रेडियसचा मधला येणारा जो पार्ट आहे बघा टोटल, ओके, सर्क्युलर याच्यामध्ये सेक्शनमध्ये, त्याला आपण सेक्टर म्हणतो. सो ह्या दोन रेडियस आहेत ऑब्विसली. ओके. C2A ही एक रेडियस आहे, C2B ही एक रेडियस आहे. त्यानंतर ह्या दोन रेडियसच्या मध्ये जेवढा काही अँगल ट्रेस झालाय, हा तो अँगल आपण दाखवणार आहे थिटाने. ठीक आहे. सेक्टर समजलं तुम्हाला. आता आपल्याला काय करायचं आहे, आर्क लेंथ. आता लेंथ आहे मला ती. सो ह्या दोन रेडियसच्या इन बिटवीन, म्हणजे पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत, ह्या दोन रेडियसच्या, म्हणजे हे जे आपण दोन रेडियस फाइंड आउट केलं ना बघा, इथं ड्रॉ केलेले आहेत CA आणि CB. सो पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत सर्क्युलर याच्यामध्ये, म्हणजे सर्क्युलर पाथमध्ये हे जे डिस्टन्स आहे, मी त्याला रेड पेनने मार्क करून ठेवतो. पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत फक्त एवढंच. हा सर्क्युलर आर्कमध्ये ही जी लेंथ आहे, दॅट लेंथ इज कॉल्ड ॲज अ आर्क लेंथ. समजलं? सिंपल आहे बघा. याला आपण यसने डिनोट करणार आहे. इथं मी काय केलं, अगोदर एक सर्कल ड्रॉ केला, सर्कलचा सेंटर घेतला C, दोन रेडियस ड्रॉ केल्या. दोन रेडियसच्या मध्ये जेवढा काही सर्क्युलर पार्ट आलाय, एरियाचा पार्ट, त्याला आपण सेक्टर म्हणतोय. बरोबर. आता ह्याच्यात दोन रेडियस आपण ड्रॉ केल्या होत्या. ह्या दोन रेडियस मधले हे जे दोन पॉईंट आहे माझे A आणि B, यांच्यामध्ये इन बिटवीन जो सर्क्युलर पार्ट येतोय A to B, दॅट सर्क्युलर पार्ट इज कॉल्ड ॲज अ आर्क लेंथ. ते काय असणार इथं, आर्क लेंथ असणार आहे. ठीक आहे. समजलं? आर्क लेंथ, त्याला आपण यसने डिनोट करणार आहे. सो आर्क लेंथचा फॉर्म्युला आहे, आर्क लेंथ यस इज इक्वल टू रेडियस इंटू अँगल बिटवीन दॅट रेडियस. ठीक आहे. म्हणजे रेडियस समजा आरने आपण दाखवतोय, अँगल आपण दाखवतोय थिटाने. सो फॉर्म्युला काय तयार होईल, यस इज इक्वल टू आर इंटू थिटा. सो सिंपल फॉर्म्युला तयार झाला, यस इज इक्वल टू आर थिटा. आता यामध्ये ऑलवेज लक्षात ठेवा, नोट ऑलवेज. ठीक आहे. थिटा जो आपण घेतो याच्यामध्ये, थिटा शुल्ड बी इन रॅडियन. थिटा कशामध्ये असणार आहे, ऑलवेज रॅडियन मध्ये असणार आहे. समजा जर डिग्री मध्ये जर दिला, तर डिग्री मधून त्याला कशामध्ये कन्वर्ट करा, कॅल्क्युलेशनसाठी रॅडियन मध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे. हा झाला फॉर्म्युला फॉर सेक्टर. सिंपल फॉर्म्युला, एस इज इक्वल टू आर थिटा. ठीक आहे. आता आपण फाइंड आउट करू पेरीमीटर ऑफ सेक्टर. पेरीमीटर ऑफ सेक्टर सेकंड पॉइंट. इथं मी त्याला, आणि मग आपण एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करू. याला मी 1 नाव देतो. दिस इज आर्क लेंथ. नेक्स्ट पेरीमीटर ऑफ सेक्टर. आता जनरली तुम्हाला पेरीमीटरचा मिनिंग माहिती आहे. पेरीमीटर म्हणजे काय असतं रे, ऑल साइडची ॲडिशन, याला म्हणतो आपण पेरीमीटर. ठीक आहे. आता मला सेक्टरचा पेरीमीटर फाइंड आउट करायचा आहे. सो जे मी येलो पेननी मार्क केलेलं होतं ना, हे आता पेरीमीटर म्हणजे लेंथ असते बघा. आता C पासून A पर्यंत किती डिस्टन्स आहे. पेरीमीटर म्हणजे काय करायचं आहे, ह्या जो काही सेक्टरचा पार्ट आहे, ओके, ज्याच्यामध्ये जेवढ्या काही लेंथ आल्या, त्या लेंथची आपल्याला करायची ॲडिशन. मग जर तुम्ही CAB हे जर कन्सिडर जर केलं, तर C पासून A पर्यंत काय डिस्टन्स आहे बघा, हे R. A पासून B पर्यंत काय डिस्टन्स आहे, हे आर्क लेंथ म्हणजे यस. परत B पासून C पर्यंत काय डिस्टन्स आहे, R. ओके. हे झालं पेरीमीटर. समजलं का पेरीमीटर काय असतं. पेरीमीटर म्हणजे ऑल साइडची ॲडिशन करायची आहे. सो पेरीमीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू, मी सांगितलं तेच बघा, परत काय येईल, डिस्टन्स बघा, C to A R, A to B यस, आणि B to परत C, या तिघांची तुम्हाला ॲडिशन करायची आहे. सो मी लिहितो बघा ते. सो रेडियस दोनदा आली, मग मी असं लिहितो R प्लस यस. सो काय झाला पेरीमीटरचा फॉर्म्युला, R प्लस R, 2R प्लस यस. दिस इज द पेरीमीटर. ओके, गॉट इट. सिंपल आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एरिया ऑफ सेक्टर. थर्ड वन, एरिया ऑफ सेक्टर.
आता एरिया फाइंड आउट करण्यासाठी बघा मी एक तुमची 7वी 8वीची कन्सेप्ट यूज करतो बघा, डायरेक्ट प्रपोर्शनची. सिंपल आहे. आता हे बघा, जर आपण कन्सिडर केलं एरिया ऑफ सर्कल, ठीक आहे ना, एरिया ऑफ सर्कलसाठी अँगल किती ट्रेस होत असतो रे? रॅडियनमध्ये सांगा मला, अँगल किती ट्रेस होईल? हे बघा इथं. आता जो मी सेक्टर ड्रॉ केलेला आहे ना रे, हा सेक्टर CAB, हा सर्कलचाच एक पार्ट आहे बघा, छोटासा. बरोबर आहे. आता कंप्लीट सर्कल जर तुम्ही कन्सिडर केलं, दिस इज अ कंप्लीट सर्कल, याला जर तुम्ही कन्सिडर जर केलं तर टोटल अँगल किती कव्हर होईल? समजा तुम्ही कन्सिडर करा की मला सर्कलचा एरिया फाइंड आउट करायचा. मी काय करतो, इथं एक रेडियस ड्रॉ केली समजा CA. तो CA पासून मला ट्रेस करत परत कुठे यायचं बघा, CA परत. इथपर्यंत सगळा जो एरिया आहे तो झाला सर्कलचा एरिया. ओके. ज्यावेळेस आपण सर्कलचा एरिया फाइंड आउट करतो त्यावेळेस जो टोटल अँगल असतो बघा, याला सेंट्रल अँगल म्हणतात. हा इथं मी मार्क करून ठेवतो. जो थिटा मी लिहिला आहे ना, दॅट थिटा इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल. ओके. आणि R म्हणजे रेडियस, हे तुम्हाला माहितीच आहे. ओके. आता ज्यावेळेस मी सर्कलचा एरिया फाइंड आउट करतो, ॲट दॅट टाइम आपण तो सेंट्रल अँगल किती घेत असतो? कंप्लीट सर्कलचा 360 डिग्री. तोच मला इथं लिहायचा आहे. मी फॉर्म्युला तुम्हाला तयार करून दाखवतो, ते काय तुम्हाला एक्झामला येणार नाही आहे की कसा क्रिएट केला आहे तो फॉर्म्युला, बट लक्षात ठेवा, इंटरेस्टिंग आहे. सो एरिया ऑफ सर्कल, ओके, याच्यासाठी अँगल किती कव्हर झाला? अँगल कव्हर झाला 360 डिग्री. आणि रॅडियनमध्ये किती मग 360 डिग्री? 2π. ओके. हे रॅडियनमध्ये असतं. आता मला काढायचं आहे एरिया ऑफ सेक्टरसाठी. आता एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला आहे πr². ओके. जस्ट अ सेकंड. सगळ्यांना माहिती ना एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला? येस, πr² हा सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला आहे. म्हणजे ज्यावेळेस सर्कलचा कम्प्लीट एरिया असतो त्यावेळेस अँगल किती ट्रेस होतोय? 2π रॅडियन एवढा ट्रेस होतोय. सो मला काय फाइंड आउट करायचं आहे? एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करायचा आहे. ओके. मग सेकंड इक्वेशन काय येईल मग इथं? देअरफॉर एरिया ऑफ सेक्टर, मग एरिया ऑफ सेक्टरसाठी अँगल किती ट्रेस झालाय? तो थिटा. सेंट्रल अँगल आपण थिटा कन्सिडर केला ना त्या डायग्राममध्ये. ओके. आणि एरिया ऑफ सेक्टरला मी A ने दाखवणार आहे, सो ते तुमच्या लक्षात राहील मग. ओके. जो मला जो फाइंड आउट करायचा आहे तो, हां, हे बघा दिसतोय सगळ्यांना अँगल थिटा. सो एरिया ऑफ सेक्टरसाठी अँगल किती ट्रेस झालेला आहे? तर थिटा ट्रेस झालेला आहे. इतकं सिंपल आहे बघा हे. सेकंड, मी इथं माऊस कनेक्ट करतो. सो एरिया ऑफ सेक्टर मी दाखवतो A ने. सो मला हा A फाइंड आउट करायचा, त्यासाठी अँगल आहे थिटा. आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही 7वी 8वीमध्ये डायरेक्ट प्रपोर्शन, इनडायरेक्ट प्रपोर्शन स्टडी केलं होतं नाही का मॅथमॅटिक्समध्ये. मी तुम्हाला डायरेक्ट प्रपोर्शनचं एक एक्झाम्पल सांगतो. समजा कन्सिडर करा की 20 बुक्स आपल्याला 200 रुपीजमध्ये येतात. 20 बुकची प्राईस 200 रुपीज आहे. तर मला काय करायचं? 5 बुक्सची प्राईस काढायची आहे. बरोबर ना? म्हणजे नंबर ऑफ बुक्स जर कमी झाले तर तिची प्राईस पण कमी होणार आहे. याला म्हणतात डायरेक्ट प्रपोर्शन. ओके. सो सेम ती टेक्निक वापरून आपल्याला काय करायचं? इथं हे फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे कसं बघा, ज्या वेळेस म्हणजे एरियाला एरिया आपण इथं हे घेणार. एक मिनिट, हे बघा, म्हणजे एरिया ऑफ सेक्टर आपण काय करतो बघा, समोर समोरचं आहे तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं तिथं, तुम्हाला जर आठवत असेल तर. बरोबर ना? सो हे बघा काय होईल मग? πr², याला तुम्ही कशाने मल्टिप्लाय करणार? थिटाने मल्टिप्लाय करणार, इज इक्वल टू 2π, याला तुम्ही कशाने मल्टिप्लाय करणार? A ने. ओके. ही ती मेथड आहे. मला हा A फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे हा माझा एरिया ऑफ सेक्टर आहे. करेक्ट. दॅट इज अ एरिया ऑफ सेक्टर. सो मग हे 2 बघा, ह्या बाजूला पाय आहे, सो इथलचा पाय, इथलचा पाय काय झाला? कॅन्सल झाला. सो 2 इकडं मल्टिप्लाय A ला, तिकडं जाऊन तो काय होईल? डिवाइड. म्हणजेच r² थिटा, इकडं 2 डिवाइड झाला, ह्या बाजूला कोण राहिला? A. मला A फाइंड आउट करायचा आहे. A आपण कोणाला नोट केलंय? एरिया ऑफ सेक्टर. सो तो झाला 1/2, मी 2 बाजूला घेतला इथं, 1/2 r² थिटा. दिस इज द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ सेक्टर.
एरिया इज इक्वल टू 1/2 आर स्क्वेअर थिटा. समजलं हे? सिंपल आहे बघा. तुम्हाला हे इक्वेशन कसं आलं हे लक्षात ठेवायची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त हे फॉर्म्युला लक्षात ठेवा, ए इज इक्वल टू 1/2 आर स्क्वेअर थिटा. आता आणखीन एक मला इथं फॉर्म्युला तयार होतो बघा, सेकंड फॉर्म्युला. ह्याच फॉर्म्युला मी असं लिहू शकतो ना रे, 1/2 आर स्क्वेअर म्हणजे कसं देणार आपण, आर इंटू आर इंटू थिटा. करेक्ट. सो 1/2 इंटू आर आणि हा आर इंटू थिटा. आर इंटू थिटा कोणाचा फॉर्म्युला आहे हे बघा इथं, आर इंटू थिटा इज द फॉर्म्युला ऑफ यस. यस म्हणजे कोण, आर्क लेंथ. मग इथं जो आर इंटू थिटा जो आला आहे त्या आर इंटू थिटा जागेवर आपण काय लिहू शकतो, इथं लिहू शकतो आपण यस. सो आपला आणखीन एक फॉर्म्युला काय तयार झाला एरिया ऑफ सेक्टरचा, 1/2 आर एस. ओके, दिस इज द फॉर्म्युला ऑफ एरिया ऑफ सेक्टर. ओके, सो 3 फॉर्म्युले आपण बघितले. मी तुम्हाला इथं लिस्ट ऑफ फॉर्म्युले करून देतो लगेच आणि त्याच्यावरती आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. तुम्हाला फक्त फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. ओके, लिस्ट ऑफ फॉर्म्युले. सो पहिला फॉर्म्युला बघितला आपण आर्क लेंथ. ठीक आहे ना, याला आपण यस ने डिनोट करतो. त्याचा फॉर्म्युला आहे आर इंटू थिटा. आर इज अ रेडियस, थिटा इज सेंट्रल अँगल. आणि लक्षात ठेवा अँगल ऑलवेज कशामध्ये घ्यायचा आपल्याला, रॅडियनमध्ये घ्यायचा आहे. सेकंड आर्क लेंथ नंतर सेकंड आपलं आहे आता पेरिमीटर ऑफ सेक्टर. पेरिमीटर ऑफ सेक्टर काय फॉर्म्युला याचा, 2r प्लस यस हा फॉर्म्युला आहे. आणि थर्ड एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टर आपण कशाने दाखवतो, ए ने. याचे 2 फॉर्म्युले आहे. पहिला 1/2 आर स्क्वेअर थिटा, हे बघ इथं आहे दिसला सगळ्यांना, 1/2 आर स्क्वेअर थिटा. और इट इज ऑल्सो इक्वल टू, जर तुम्हाला थिटा माहीत नसेल तर डायरेक्टली 1/2 आर एस. ओके, सो दिस इज अ लिस्ट ऑफ फॉर्म्युले. कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता, हे फॉर्म्युले कसे आले काय आले. येस, हे फॉर्म्युले फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, बाकी नाही काही. ओके, ते फॉर्म्युले मी तुम्हाला सांगितलं आपल्याला 7वी 8वीला डायरेक्ट प्रपोर्शन इनडायरेक्ट प्रपोर्शन होतं. सो त्या मेथडने आपण ते फॉर्म्युले तयार केलेले आहेत. ओके, येस, आवाज वगैरे येतोय ना माझा व्यवस्थित सगळ्यांना, स्क्रीन दिसतीये. हो सर. ओके, सो समजले का तुम्हाला 3 फॉर्म्युले. आर्क लेंथ, मी पुन्हा पुन्हा डायग्रामवरती येतो जे थोडे लेट जॉईन झाले ते. हे बघा, ही जी ए बी ना, 2 रेडियसच्या मधला जो एरिया असतो बघा सर्क्युलर पार्टमध्ये, 2 रेडियसच्या मधला जेवढा काही एरिया आहे त्याला म्हणायचं सेक्टर. ओके, आता ह्याच्यात 2 रेडियस मी ड्रॉ केल्या. कोणत्या 2 रेडियस आहे, ए सी आणि इथं बी सी किंवा सी बी म्हणा त्याला. सो सर्कमफरन्सवरती म्हणजे त्या सर्कलच्या सर्कमफरन्सवरती जी लेंथ आपण मेजर करणार आहे फ्रॉम ए पॉईंट टू बी पॉईंट त्याला म्हणायचं आहे आर्क लेंथ. ओके, अँड हा जो थिटा आहे बघा 2 रेडियसच्या मधला जो अँगल आहे, दॅट अँगल इज कॉल्ड एज अ सेंट्रल अँगल. आणि लास्ट पार्ट ह्यांची जर मी ॲडिशन केली बघा लेंथची, सी टू ए आर, ए टू बी यस आणि बी टू सी पूर्ण आर, आर प्लस यस म्हणजे 2r प्लस यस, याला म्हणणार आपण पेरिमीटर. ठीक आहे, सो काही प्रॉब्लेम स्ट्रेट फॉरवर्ड राहतील, काही प्रॉब्लेम ॲप्लिकेशन बेस राहतील. नाव वी स्टार्ट द प्रॉब्लेम्स ऑन आर्क लेंथ अँड एरिया ऑफ सेक्टर. आपला हा लास्ट पॉईंट ह्या चॅप्टरमधला. सो मग आपण हे चॅप्टर कंप्लीट करतोय. ओके, सो जर तुमच्याकडे नोटबुक वगैरे असेल तर तुम्ही पण प्रॉब्लेम लगेच लिहू शकता. ओके, सो आपण प्रॉब्लेम स्टार्ट करतोय. प्रॉब्लेम नंबर 1, फाइंड द लेंथ ऑफ आर्क. फाइंड the length of an arc of a circle which subtends an angle of 108 degree at the center. If the radius
of the circle is 5 सेंटीमीटर. ठीक आहे, हा प्रॉब्लेम आहे. काय दिलंय तुम्हाला? फाइंड द लेंथ ऑफ एन आर्क. ओके, तुम्हाला लेंथ ऑफ आर्क फाइंड आउट करायची आहे. ओके, हा क्वेश्चन आहे. लेंथ ऑफ आर्क तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके, ऑफ अ सर्कल विथ सबस्टन्स अँड अँगल. अँगल कशाने दाखवतो आपण? इथं मी गिवन मध्ये लिहितो. हा, अँगल आपण दाखवतो थिटा. थिटा किती दिलाय तुम्हाला? 108 डिग्री. आता एक गोष्ट कायम लक्षात ठेवा बघा, मी तुम्हाला ते सांगतोय की थिटा ऑलवेज कशामध्ये पाहिजे? थिटा ऑलवेज इन रॅडियन. सो ह्या डिग्रीला कशामध्ये कन्वर्ट करा? रॅडियन मध्ये कन्वर्ट करा. सो 108 रॅडियन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला मल्टिप्लाय करायचं आहे पाय अपॉन 180 ने. ओके, 108 आणि 180 तिघं कोणाच्या टेबलमध्ये आहे? 36च्या. 36 3 जा बरोबर ना, 108 आणि 36 5 जा 180. सो किती झाला हे हो? अँगल 3 पाय अपॉन 5 रॅडियन. ओके, सो अँगल दिला होता मला 108, तुम्ही लिहिला. ॲट द सेंटर इफ द रेडियस किती दिलेली आहे? 5 सेंटीमीटर. सो सेकंड गिवन काय आहे? आर इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? टू फाइंड, मला आर्क लेंथ फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, आर्क लेंथ कशाने दाखवतोय? यस ने. ओके, सो आर्क लेंथ आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो सिंपल फॉर्म्युला आहे आर्क लेंथचा. फॉर्म्युला काय? फॉर्म्युला आहे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन एकदम. हा, यस इज इक्वल टू आर थिटा. यस इज इक्वल टू आर थिटा. आर इज अ रेडियस किती दिलेली आहे? 5 इंटू थिटा. थिटा किती आहे काढलाय आपण? रॅडियन मध्ये काढायचा थिटा ऑलवेज. 3 पाय अपॉन 5. सो 3 पाय अपॉन 5. सो इथलचा 5, हा 5 काय झाला? कॅन्सल. सो किती झालं रे आन्सर आर्क लेंथचं? यस इज इक्वल टू 3 पाय. लेंथ आहे बघा, ही लेंथ. आता याचं युनिट कसं लिहिणार तुम्ही? हे बघा, रेडियसचं युनिट काय दिलं तुम्हाला? सेंटीमीटर. सो आर्क लेंथचं युनिट पण काय आलं? सेंटीमीटर. ओके, दिस इज द आन्सर. मग खाली वाटलंच तुम्ही एखाद्या सेंटेन्समध्ये पण लिहू शकता. खाली कसं लिहिणार तुम्ही? देअरफॉर आर्क लेंथ ऑफ द सर्कल, आर्क लेंथ ऑफ सर्कल इज 3 पाय सेंटीमीटर. हे झालं आन्सर. समजलाय प्रॉब्लेम? खूप सिंपल होता बघा, सगळ्यात स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. सगळ्या काही गोष्टी तुम्हाला दिल्या होत्या बरोबर आहे. याच्यामध्ये तुम्हाला अँगल दिला होता. अँगल फक्त लक्षात ठेवायचा कॅल्क्युलेशन्समध्ये. अँगल हा तुमचा रॅडियनमध्येच असला पाहिजे. ओके, आणि सर्कलची रेडियस तुम्हाला दिली होती. सो आपल्याला फक्त यस काढायचा होता. ओके, अंडरस्टूड? सो वी टेक द सेकंड प्रॉब्लेम नाव. प्रॉब्लेम नंबर 2. सो सेकंड प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला विचारलंय द रेडियस ऑफ सर्कल, the radius of circle is 9 centimeter. Find the length of an arc. पुन्हा आर्क विचारलाय. Find the length of an arc of the circle which cuts off a chord of length equal to the length of radius, equal to the length of radius. ओके, सो हा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. क्वेश्चन एकदा वाचा व्यवस्थित. काय बघा, द रेडियस ऑफ अ सर्कल इज 9 सेंटीमीटर. सर्कलची रेडियस 9 सेंटीमीटर आहे. फाइंड द लेंथ ऑफ अन आर्क ऑफ द सर्कल विच कट्स ऑफ अ कॉर्ड. म्हणजे त्या आर्क पासून एक जो म्हणजे ज्या
कॉर्डला तुम्ही तो आर्क ड्रॉ करताय ना, ओके, विच कट्स ऑफ अ कॉर्ड ऑफ लेंथ इक्वल टू द लेंथ ऑफ रेडियस. सो कॉर्डची लेंथ सुद्धा कोणा इतकी आहे, कॉर्डची लेंथ आहे त्या सर्कलच्या रेडियस एवढी. ओके, कट्स ऑफ अ कॉर्ड हे इथं आहे, कॉर्ड ऑफ लेंथ इक्वल टू द लेंथ ऑफ रेडियस, आणि रेडियस किती दिली सर्कलची 9 सेंटीमीटर. ओके, इथं मी डायग्राम ड्रॉ करतो आणि त्यामध्येच आपण गिवन मार्क करून घेऊ. सर आवाज नाही येत. आवाज येत नाहीये, एक मिनिट. तुम्हाला स्क्रीन दिसते का रे माझी? स्क्रीन नाही दिसत. स्क्रीन पण दिसत नाहीये? नाही दिसत. किती वेळापासून रे? जस्ट आता आवाज पण ब्रेक होतोय. इथं इंटरनेटला प्रॉब्लेम आहे का? इंटरनेट तर चालू आहे. आता येतोय का आवाज वगैरे? स्क्रीन दिसते का? आवाज पण येतोय ना? ओके, सगळ्यांना येतोय का रे? कोणाला काय असेल अडचण तर विचारा मला. हा, मी पुन्हा सांगतो बघा क्वेश्चन काय, की एक सर्कल आहे, त्या सर्कलची रेडियस 9 सेंटीमीटर आहे. ओके, सो तुम्हाला काय करायचं आहे, फाइंड द लेंथ ऑफ आर्क. परत आपल्याला यस ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे त्या सर्कलसाठी. ओके, कंडिशन काय दिली आहे, की तो जो कॉर्ड आहे ज्या त्या आर्कला कट करतोय, ओके, त्याची लेंथ इक्वल टू द लेंथ ऑफ रेडियस आहे. ओके, सो इथं मी आता रेडियस वगैरे तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. समजा हा घेतला मी सेंटर पॉइंट, ठीक आहे. ही एक रेडियस आहे सपोज, ही झाली बघा सेकंड रेडियस, आणि याला नाव द्या समजा ओ. हा पॉईंट समजा घेतला मी ए, हा पॉईंट घेतला समजा बी. ए आणि बी ह्या पॉईंटला जॉईन करणारी जी लेंथ आहे आता ही, ओके ना, ए आणि बी ला जॉईन करणारी जी लेंथ आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉर्ड. ओके, आता रेडियस किती दिली तुम्हाला, रेडियस इज गिवन 9 सेंटीमीटर. इथं रेडियस इज गिवन 9 सेंटीमीटर. सो कॉर्डची लेंथ पण तेवढीच आहे. कॉर्डची लेंथ किती आहे, 9 सेंटीमीटरची आहे. आणि तुम्हाला ह्या आर्कची लेंथ फाइंड आउट करायची आहे जो त्या कॉर्डमुळे तयार झाला आहे. कोण, थांबा मी दुसरा एक पेन वापरतो त्यासाठी येलो कलरने. सो ए टू बी, ओके ना, एवढं तुम्हाला काय करायचं, ह्या आर्कची लेंथ फाइंड आउट करायची आहे. सो आर्कची लेंथ फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, ओके, सो आपल्याकडे फॉर्म्युला आहे वी हॅव यस इज इक्वल टू आर थिटा. हा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, बरोबर. सो आता रेडियस तर मला माहिती आहे, मला काय लागतो आता, थिटा लागतो. थिटा दिलेला आहे का प्रॉब्लेममध्ये? कुठंच दिलेला नाही आहे. ओके ना, थिटा म्हणजे कोणता थिटा असतो, म्हणजे अँगल कोणता असतो, सेंट्रल अँगल. मला हा अँगल लागतो इन बिटवीन, त्यांच्यामधला अँगल लागतोय. ओके, आता बघा इथं 9 सेंटीमीटर 9 सेंटीमीटर 9 सेंटीमीटर. मला तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का कोणता ट्रायंगल तयार झाला हा? येस, एनीवन? कोणता ट्रायंगल तयार होतोय सांगू शकता का मला? ऑल साइड्स आर इक्वल आहे. ऑल साइड जर इक्वल असेल तर ट्रायंगल कोणता? माझा आवाज येतोय ना सगळ्यांना? हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो सर. येतोय ना, ओके. सो मला सांगा मग, इथं जो ट्रायंगल तयार झालाय ना, हा ओ ए बी, हा कोणता ट्रायंगल तयार होतोय? 100% होता. राईट अँगल. तिन्ही साइड, इक्विलॅटरल ट्रायंगल. व्हेरी गुड, इक्विलॅटरल ट्रायंगल. तिन्ही साइड जर इक्वल असतील बघा कोणत्याही ट्रायंगलच्या, तर तो ट्रायंगल असतो इक्विलॅटरल ट्रायंगल. सो ट्रायंगल ओ ए बी इज इक्विलॅटरल ट्रायंगल. कोणता ट्रायंगल आहे हा? इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगलची आणखीन एक प्रॉपर्टी काय बघा, त्यांच्या सगळ्या साइड्स इक्वल असतात, आणि सेकंड प्रॉपर्टी काय त्याची, त्याचे ऑल अँगल्स इक्वल असतात, बरोबर ना. मग मला सांगा, ऑल अँगल इक्वल्स, ट्रायंगल मध्ये अँगलची ऍडिशन असते 180, म्हणजे त्याचा प्रत्येक अँगल किती डिग्रीचा असेल रे? म्हणजे हा अँगल किती असेल? 60. व्हेरी गुड. किती अँगल हा? 60 डिग्री. म्हणजे आपल्याला इथं कंडिशन मध्ये दिलं होतं बघा थिटाची व्हॅल्यू, बरोबर. कॉर्डची लेंथ ही रेडियसच्या लेंथ एवढी होती. सो तो आपल्याला कोणता ट्रायंगल भेटला? इक्विलॅटरल ट्रायंगल भेटला. देअरफॉर आपल्याला थिटाची व्हॅल्यू किती भेटली इथं? 60 डिग्री. बट थिटा कशामध्ये लागतो आपल्याला? रॅडियन मध्ये. 60 इज अ स्टँडर्ड व्हॅल्यू. मला सांगा 60चं रॅडियन मध्ये किती येत आहे? तुम्ही जर पाठ केला असेल तर डिग्री आणि रॅडियन.
60 डिग्री म्हणजे किती? पाय अपॉन 3 रेडियन. पाय अपॉन 3 रॅडियन. व्हेरी गुड. पाय अपॉन 3 रॅडियन. ओके. आता तुम्हाला आर ची पण व्हॅल्यू माहिती आहे 9 सेंटीमीटर. आता तुम्हाला थिटा पण माहिती आहे पाय बाय 3 रॅडियन. ओके, याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करा. सो देअरफॉर वी कॅन राईट S is equal to r theta. r ची व्हॅल्यू आहे 9 आणि थिटाची व्हॅल्यू काय आहे? पाय अपॉन 3. सो 3 3 जा 9 बरोबर. सो आन्सर किती झालं रे? 3 पाय. रेडियस कशामध्ये? आपल्याला रेडियस कशामध्ये दिली? सेंटीमीटर मध्ये दिलेली आहे. सो आर्क लेंथ पण कशामध्ये येईल? आर्क लेंथ पण आला सेंटीमीटर मध्ये. इक्वल टू 3 पाय सेंटीमीटर. ओके. सो खाली तुम्ही सेंटेन्स मध्ये लिहू शकता देअरफॉर आर्क लेंथ ऑफ द सर्कल इज 3 पाय सेंटीमीटर. समजला का प्रॉब्लेम सगळ्यांना? कंडिशन कळली का? इथं कॉर्ड जो होता ना, दॅट कॉर्ड ऑफ लेंथ इक्वल टू द लेंथ ऑफ रेडियस. कॉर्डची लेंथ आणि रेडियसची लेंथ इक्वल होते, त्यामुळे आपल्याला भेटला इक्विलॅटरल ट्रायंगल. आणि इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये सगळ्यांची ॲडिशन असते. इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये ऑल साइड्स आर इक्वल, ऑल अँगल्स आर इक्वल, म्हणून थिटा झाला 60 डिग्री. ओके. सो या वेने आपण थिटा फाइंड आउट केला. अंडरस्टूड प्रॉब्लेम सगळ्यांना? ओके. नाउ नेक्स्ट. समजला कर सगळ्यांना प्रॉब्लेम? सो नंबर 3, अ पेंडुलम of length 14 centimeter oscillates through an angle of 18 degree. So find the length of its path. Find the length of its path. ओके. सो हा आर्क लेंथचाच प्रॉब्लेम आहे, फक्त ऍप्लिकेशन बेसिस आहे. ठीक आहे. इथं तुम्हाला पेंडुलम एक ऍप्लिकेशन म्हणून दिलेलं आहे. आता हे बघा, तुम्ही पेंडुलम सगळ्यांनी बघितलं असेल बघा. जुने जे घड्याळ होते बघा, त्या घड्याळामध्ये एक पेंडुलम होता. तो एका बाजूला एकाच पॉईंटला तो फिक्स असतो बघा. ठीक आहे. समजा मी हे पेंडुलम अप्रॉक्सिमेट ड्रॉ करतो तुमच्यासाठी. समजा ह्या पॉईंटला तो फिक्स आहे. दिस इज द पेंडुलम. आणि ही त्याची लेंथ असती आहे, स्ट्रिंग लेंथ वगैरे म्हणतो आपण तिथं. आणि इथं एक स्मॉल मास असतं, दॅट मास इज कॉल्ड ॲज अ बॉब. याला बॉब म्हणतात. ओके. आता ऑसिलेशन हे एक मोशन आहे जे तुम्ही फिजिक्समध्ये स्टडी करणार आहे. ऑसिलेशन्स म्हणजे टू अँड फ्रोचं टाईपचं मोशन असतं बघा. तुम्ही ते पेंडुलमचं मोशन बघितलं असेल, ते कम्प्लीट सर्क्युलर नसतं बरोबर ना. असं कम्प्लीट सर्क्युलर मोशन नाही होत. किंवा आपला झोका स्विंग आहे ना, ते कम्प्लीट सर्क्युलर होते का मोशन नाही. ते एका पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत जातं, तिथून पुन्हा ते मागे येणार. पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत जाणार, पुन्हा ते मागे येणार. त्या पॉईंटला एक्स्ट्रीम पॉईंट्स म्हणतात. ओके. त्यांच्यामध्येच ते मोशन होत असतं. सो या टाईपच्या मोशनला आपण म्हणतो ऑसिलेशन. ओके. त्या मोशनला काय म्हणायचं आहे? ऑसिलेशन. ते तुम्ही फिजिक्समध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. सो हा जो पेंडुलम आहे बघा, तो ऑसिलेट करतोय. समजा तो ह्या पॉईंटपर्यंत येतोय. समजा असं कन्सिडर करू. हा पॉईंट समजा ए, आणि ह्या पॉईंटला तो इथपर्यंत येतोय. ठीक आहे. हा पॉईंट आहे समजा बी. सो तुम्हाला ही लेंथ फाइंड आउट करायची आहे, ए टू बी. बरोबर ना. तुम्हाला काय विचारलं बघा, फाइंड द लेंथ ऑफ इट्स पाथ. लेंथ ऑफ इट्स पाथ म्हणजे तो ह्या बाजूला ए पॉईंट पासून ह्या बाजूला बी पॉईंट पर्यंत जातो. आता हा सर्क्युलर पार्ट दिसतोय का तुम्हाला? सर्कल तयार झाला ए पासून बी पर्यंत, सर्क्युलर पार्ट. ओके. म्हणजेच काय फाइंड आउट करायचं आपल्याला? आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आर्क लेंथ. ती आर्क लेंथ आहे. ओके. ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता पेंडुलमची जी तुम्हाला लेंथ दिलेली आहे, ओके, ती लेंथ ह्या पेंडुलमच्या प्रॉब्लेममध्ये
म्हणजे याला जर तुम्ही सर्कलला जर कन्सिडर केलं, म्हणजे हा जर सेंटर पॉईंट जर तुम्ही कन्सिडर केला या सेंटर पॉईंटपासून इथपर्यंत, म्हणजे पेंडुलमची लेंथ म्हणजेच काय असणार ह्या प्रॉब्लेममध्ये ती रेडियस असणार आहे. सो रेडियस किती दिली तुम्हाला इथं, रेडियस दिलेली आहे 14 सेंटीमीटर. समजलं का सगळ्यांना? हे पेंडुलमची लेंथ ह्या प्रॉब्लेममध्ये रेडियस असणार आहे, कारण पेंडुलमचा वन एंड इथं फिक्स आहे, अनदर एंडला इथं बॉब आहे. ओके ना, तो ऑसिलेट करतोय. जर हेच जर तुम्ही कंप्लीट असं जर ड्रॉ केलं तिथे एक सर्कल तयार होईल असा, बरोबर ना. जर सर्कल जर तयार झाला तर ह्या सेंटर पॉईंटपासून इथपर्यंत हे काय झाली रेडियस. म्हणजेच जी लेंथ तुम्हाला दिलेली बघा ही 14 सेंटीमीटर, ही जी लेंथ आहे दॅट लेंथ इज नथिंग बट द रेडियस. ओके. आता नेक्स्ट अँगल पण दिला आहे बघा, किती अँगल, अँगल इज गिवन 18 डिग्री. सो हा सेंट्रल अँगल थिटा इज इक्वल टू 18 डिग्री. बट आपल्याला थिटा कशामध्ये लागतोय, थिटा आपल्याला लागतो रॅडियनमध्ये. डायग्राम समजली की सगळ्यांना? बघून घ्या. हा झाला पेंडुलम, ठीक आहे. रेडियस 14 सेंटीमीटर आहे, आर्क लेंथ आपल्याला काढायची आहे. ओके. सो अगोदर मी थिटाला फाइंड आउट करतो रॅडियनमध्ये. थिटा किती दिला आहे, 18 डिग्री दिला आहे. रॅडियनमध्ये काढण्यासाठी कितीने मल्टिप्लाय करायचं आहे, पाय अपॉन 180. सो 18 10 जा 180. सो किती झालं आन्सर आहे पाय अपॉन 10. दिस इज पाय अपॉन 10 रॅडियन थिटा. रेडियस तुम्हाला माहिती 14 सेंटीमीटर. सो आपल्याला आर्क लेंथ फाइंड आउट करायची आहे. सो देअरफॉर वी कॅन राईट आर्क लेंथ. इथं आर्क लेंथ म्हणजेच कोण असणार आहे, पाथ किंवा लेंथ ऑफ इट्स पाथ. कोणाचं, दॅट इज आर्क लेंथ म्हणजेच काय, लेंथ ऑफ पेंडुलम्स, पेंडुलम्स पाथ. ओके. इज इक्वल टू काय फॉर्म्युला यसचा, मग आर्क लेंथ म्हणजे यस इज इक्वल टू आर थिटा. रेडियस किती आहे 14 सेंटीमीटर, बरोबर ना. आपण मार्क केली बघा डायग्राममध्ये, डायग्राममध्येच आपण गिवन लिहिलंय सगळं बरं का रे. आरची 14 व्हॅल्यू आहे, थिटा 18 आहे, तो मी कन्वर्ट केला रॅडियनमध्ये. सो इस इज इक्वल टू 14 थिटा. थिटाची व्हॅल्यू किती आली आपली, पाय अपॉन 10 आली. ठीक आहे. सो 2 ने डिवाइड होईल, 2 ने जर मी डिवाइड केलं तर वरती झाले 7 पाय अपॉन 5. सो यस इज इक्वल टू 7 पाय अपॉन 5. आर आपली रेडियस सेंटीमीटरमध्ये आहे, सो आर्क लेंथ पण कशामध्ये येईल, सेंटीमीटरमध्ये पण येईल. ठीक आहे. आता ह्या क्वेश्चनला समजा तुम्हाला पायची व्हॅल्यू जर पुट केली, ओके, तर तुम्हाला इथं परफेक्ट आन्सर भेटेल बघा, म्हणजे किती लेंथ आहे त्याची त्या पाथची. सो मी पायची व्हॅल्यू पुट करतो. हे जर आन्सर ठेवलं तुम्ही तर हे सुद्धा करेक्ट आहे. ठीक आहे. एस इज इक्वल टू 7 पाय अपॉन 5 सेंटीमीटर. आता मी पायची व्हॅल्यू पुट करतोय फक्त. सो 7 इंटू पायची व्हॅल्यू किती असती आहे 22 अपॉन 7 डिवायडेड बाय किती आहे 5. सो इज इक्वल टू इथलचा 7 इथलचा 7 काय झाला कॅन्सल. काय राहिलं बघा 22 अपॉन 5, बरोबर ना. आता 5 ने डिवाइड करा. 5 ने जर डिवाइड केलं तुम्ही तर काय होईल, 5 4 जा 20.2 राहिले परत 0, 5 4 जा 20. म्हणजे आर्क लेंथ येस इज इक्वल टू किती झाला 4.4 सेंटीमीटर. दिस इज द व्हॅल्यू इन डेसिमल. ओके. सो काही बुक्समध्ये काय केलं त्यांनी 7 पाय अपॉन 5 पर्यंतच आन्सर ठेवलं आणि काही बुकमध्ये त्यांनी 4.4 सेंटीमीटर आणलेलं आहे. आता हे कशासाठी असतं बघा, सिम्प्लिफिकेशन इज रिक्वायर फॉर सीईटी. काय होतं आपण एखाद्या पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत आन्सर काढतो, पण आन्सर काढल्यावरती आपण जर सीईटीमध्ये ऑप्शन जर चेक केले, अरे मी आन्सर काढलं ते सीईटीच्या ऑप्शनमध्येच नाही आहे. ओके ना. सो अशा टायमाला तुम्हाला ते सिम्प्लिफाय करायचं असतं. म्हणजे फक्त काय केलं मी पायची व्हॅल्यू पुट केली आणि पुढं सिम्प्लिफाय केलं आणि आन्सर आपलं आलं 4.4 सेंटीमीटर. ओके. समजला हा प्रॉब्लेम पेंडुलमचा. ओके. ॲप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लेम होता. पेंडुलमची लेंथ ही काय असणार आहे, त्या सर्कलची रेडियस असणार आहे. ओके. आणि त्याचा पाथ फाइंड आउट करायचा, लेंथ ऑफ पाथ, म्हणजेच आपल्याला आर्क लेंथ विचारली होती. ओके. बघून घ्या आपण, मी तुम्हाला नोट्स तशा शेअर करणारच आहे. सो हे झालं बघा काही आर्क लेंथचे प्रॉब्लेम. अजून आपल्याला प्रॉब्लेम बघायचे भरपूर. सो याच्यावरती इम्पॉर्टंट असं हे पॉईंट आपला. सो मला एकदा बघू द्या कोणी नवीन आज जॉईन झालं आहे का. अशोक आव्हाडच्या नावाने जॉईन झाले बघा, ते आहेत गावडे किरवले. ओके.
दिलदार पटेल नावाने कोण जॉईन झाले बरं? जर मला ऐकत असाल तुम्ही तर रिप्लाय करू शकता मला. यस, दिलदार पटेल. ओके. एकनाथ जिने बडे निशा. सो झालेल्या टॉपिक वरती कोणाला काही डाऊट्स रे एकदा बघून घ्या. आता नोट्स शेअर केल्यानंतर तुम्ही ना रोज संध्याकाळी मला असं वाटतं तुम्ही अभ्यास करत असाल, ही नोट्स तुम्ही पुन्हा रीड वगैरे करत असणारच आहे. काही जर डाऊट्स असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्टही करू शकता किंवा उद्याच्या सेशनमध्ये मी पहिले 5 मिनिटं आपण त्यासाठी देतो, काही डाऊट्स वगैरे असेल तर क्लिअर करण्यासाठी. ठीक आहे. काही सर. हां बोला. सर कालच्या टेस्टची क्वेश्चनची PDF भेटू शकते का? हां चालेल ना, मी ग्रुपवर टाकून देतो. PDF भेटेल. बिकॉज ते टेस्ट सोडवता आले नाही. ओके ओके ओके, मी PDF याच्यावर टाकून देतो आपल्या ग्रुपवरती. चालेल ना. PDF आणि आन्सर की दोन्ही टाकतो म्हणजे त्याचे ॲक्युरेट आन्सर काय होते. हो सर. ओके. मार्क्स आलेत बघा, भेटले सगळ्यांना ना, ज्याने ज्याने पेपर दिला ते. सर टेस्ट सोडवता आली नाही. काय झालं नेमका प्रॉब्लेम? तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे घेतला होता त्याचा? नाही सर, सरांना म्हणजे मी बोलले सायन्स वाघ सरांशी, ते बोलले की PDF रीडर मिसिंग आहे त्याच्यामुळे टेक्निकल इश्यू येतोय. अच्छा अच्छा, म्हणजे PDF ओपनच होत नव्हती ना तुमच्या मोबाईल मध्ये? नाही, आन्सर शीट दिसत होतं बट क्वेश्चन नव्हतं दिसत. मग तिथं घरी अजून कोणाचा जर मोबाईल असता ना तर तीच लिंक काय करायची, त्यांच्या मोबाईलवरती शेअर करायची. नाही, मी 2 मोबाईलवर ट्राय केलं पण नाही झालं. नाही झालं का? नाही झालं. काय अडचण नाही, मग ती PDF आपण ग्रुपवर टाकून देऊ, मग वाटलं तर मग करा ट्राय परत. हा हो. ओके चलो. अजून कोणाला काही डाऊट्स रिगार्डिंग एनिथिंग? सर सेशन संपल्यावर कॉल करू शकते का मी? हा, सेशन संपल्यावर कॉल करू शकते? सेशन संपल्यावरती म्हणजे सगळे सेशन संपल्यावरती. आता काय असतं, माझं हे सेशन संपलं का 6:30ला, माझं लगेच 12-20 लेक्चर असतं ऑफलाईन. म्हणजे मी 9 पर्यंत पॅक आहे. मग तुम्ही समजा मॉर्निंगला तुम्ही कॉलेजचा टायमिंग काय तुमचा? 7:30. ठीक आहे, मग तुम्ही मला 11:30 नंतर कॉल करू शकता बघा. 11:30 वाजल्यापासून मी फ्रीच असतो, 11:30 ते आपलं हे सेशनपर्यंत. ठीक आहे. हो, तुम्ही मला जनरली मग तुम्ही काय करा, 11:30 ते 2च्या दरम्यान करत चला फोन मग सगळ्यांसाठी. हा, कोणाला काही डाऊट वगैरे असेल तर माझा नंबर असेलच तुमच्याकडं, आहे ना? मी दिलता बघा मागच्या PDF मध्ये नंबर आहे माझा. का देऊ पुन्हा? आहे ना, मी तर लिहून ठेवतो परत माझा नंबर. (7821079522). ओके ठीक आहे. आता तुम्ही पुढच्या लेक्चरसाठी नंतर जॉईन होऊ शकता.